नमस्कार, माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या प्रस्तुतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंगच्या दुनियेतल्या एका अशा हिरोबद्दल बोलणार आहोत जो पडद्यामागे राहून काम करतो. हे एक असं साधन आहे जे दिसायला खूप साधं वाटतं, पण खरं तर ज्याच्याशिवाय आपलं आजचं आधुनिक जग जवळजवळ अशक्य आहे. आपण बोलतोय स्लिप गेजबद्दल, म्हणजेच सुस्पष्टतेच्या बिल्डिंग ब्लॉक्सबद्दल. कधी विचार केलाय की काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी इतक्या अचूक, इतक्या परिपूर्ण कशा बनतात? उदाहरणार्थ, विचार करा एका जेट इंजिनचा, ज्यात हजारो भाग प्रचंड वेगाने फिरत असतात. ते एकमेकांना न घासता मायक्रॉनच्या अचूकतेने कसं काय काम करतात. इथं केसा एवढी चूकसुद्धा एका मोठ्या दुर्घटनेचं कारण बनू शकते. किंवा मग एखाद्या व्यावसायिक कॅमेऱ्याची लेन्स, जी प्रकाशाच्या किरणांना वाकवून एक निर्दोष क्रिस्टलसारखी स्पष्ट प्रतिमा तयार करते. ही अचूकता म्हणजे जणू एक कलाच आहे. आणि ही आपल्या स्मार्टफोनमधली ती छोटीशी चिप, ज्यावर अक्षरशः अब्जावधी सर्किट्स कोरलेले आहेत. या सगळ्या गोष्टींच्या मागे एकच मूलभूत गरज आहे, आणि ती म्हणजे परिपूर्ण मोजमाप. पण या मोजमापाचा आधार काय? या अचूकतेचा मूळ स्रोत नेमका कोणता आहे? तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे स्लिप गेज. हे दिसायला फक्त धातूचे गुळगुळीत ठोकळे वाटतील, पण खरं तर हे अचूकतेचे अंतिम मानक आहेत, ज्यावर संपूर्ण उद्योग जगत विश्वास ठेवतं. तर स्लिप गेज म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे खास प्रकारच्या अत्यंत कठीण स्टीलपासून बनवलेले आयताकृती ब्लॉक्स आहेत. पण यांची खरी जादू आहे त्यांच्या दोन विरुद्ध पृष्ठभागांमध्ये. त्यांना लॅपिंग नावाच्या एका खास प्रक्रियेने इतकं सपाट आणि समांतर बनवलं जातं की ते जवळजवळ अणूच्या पातळीवर परिपूर्ण असतात. आणि हेच त्यांना मोजमापाचं गोल्ड स्टँडर्ड बनवतं. आता आपण या स्लिपगेजच्या सगळ्यात आश्चर्यकारक आणि गमतीशीर भागाकडे वळूया. कल्पना करा की दोन स्टीलचे तुकडे कोणत्याही डिंक, स्क्रू किंवा चुंबकाशिवाय एकमेकांना इतके घट्ट चिकटलेत की जणू काही ते एकच झालेत. वाटते ना जादू? पण ही जादू नाही, हे विज्ञान आहे, आणि यालाच म्हणतात रिंगिंग. ही प्रोसेस खरंच एखाद्या जादूच्या खेळासारखी वाटते. बघा, आधी दोन्ही पृष्ठभाग एकदम स्वच्छ करायचे. मग एका ब्लॉकला दुसऱ्यावर असं थोडं तिरकस ठेवून हलकासा दाब द्यायचा आणि फिरवायचं. आणि बस, ते एकमेकांना असं काही चिकटतात की वेगळं करणं सुद्धा मुश्किल होऊन बसतं. तर यालाच रिंगिंग असं म्हणतात. होतं काय की जेव्हा हे दोन सुपर फ्लॅट पृष्ठभाग एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यामधली जवळजवळ सगळी हवा बाहेर ढकलली जाते. आणि मग त्यांच्या अणूंमधलं जे आकर्षण असतं, म्हणजे मॉलिक्युलर अट्रॅक्शन, त्यामुळे ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात. कमाल आहे ना? हे विज्ञान आहे, पण एखाद्या जादूपेक्षा कमी नाही. अर्थात प्रत्येक कामासाठी सारख्याच लेवलची अचूकता लागत नाही, बरोबर? म्हणूनच स्लिप गेज त्यांच्या अचूकतेनुसार वेगवेगळ्या ग्रेडमध्ये येतात. आणि योग्य कामासाठी योग्य ग्रेड निवडणं खूप महत्त्वाचं आहे. या तक्त्याकडे जरा बघा. सगळ्यात वर आहे ग्रेड 00. हा समजा या सगळ्यांचा राजा आहे, सगळ्या गेजेसचा बॉस. याचा वापर फक्त दुसऱ्या स्लिप गेजची अचूकता तपासण्यासाठी, म्हणजे कॅलिब्रेशनसाठी होतो. त्यानंतर येतो ग्रेड 0, जो तपासणीसाठी वापरतात. ग्रेड 1 हा टूल रूमसारख्या ठिकाणी, आणि ग्रेड 2 हा सामान्य वर्कशॉपमधल्या कामांसाठी वापरला जातो. म्हणजे जशी गरज तसा ग्रेड. चला तर मग आता एक गमतीशीर कोड सोडूया. या वेगवेगळ्या जाडीच्या ब्लॉक्सचा वापर करून आपल्याला हवं असलेलं कोणतंही माप अगदी अचूकपणे कसं तयार करायचं ते बघूया. समजा आपल्याला 44.8725 मिलीमीटर इतकं अचूक माप बनवायचंय. आता हे कसं करायचं, तेही कमीत कमी ब्लॉक्स वापरून. याची एक सोपी ट्रिक आहे. नेहमी सगळ्यात लहान दशांश अंकापासून सुरुवात करायची. इथे आपल्याकडे आहे दशांश चिन्हानंतर चौथ्या स्थानी 5. म्हणून आपण 1.0005 मिमीचा ब्लॉक निवडू. आता आपलं टार्गेट सोपं झालं. 43.872 मिमी. ओके. आता उरलेल्या संख्येत शेवटचा अंक आहे 2. मग आपण निवडणार 1.02 मिमीचा ब्लॉक. आता फक्त 42.870 मिमी माप बनवायचं राहिलं. बघा, आपण हळूहळू शून्याच्या जवळ जातोय. पुढचा लक्ष आहे 0.87ला शून्यावर आणणं. त्यासाठी आपण 1.37 मिमीचा ब्लॉक निवडूया. आता बाकी राहिले फक्त 41.5 मिमी. आणि आता सगळ्यात सोपं. 41.5 मिमीसाठी आपण 16.5 मिमी आणि 25.0 मिमीचे 2 ब्लॉक्स घेऊ. झालं 16.5 अधिक 25 म्हणजे बरोबर 41.5. आणि बाकी उरले 0. आणि हे बघा, या 5 ब्लॉक्सना एकत्र रिंग करून आपण अगदी अचूक
44.8725 मिलीमीटरचा एकसंध ब्लॉक तयार केलाय. 1 मायक्रॉनसुद्धा इकडे तिकडे नाही. हीच तर आहे स्लिप गेज वापरण्याची खरी गंमत. आत्तापर्यंत हे तर आपल्या लक्षात आलं असेल की स्लिप गेज हे काही साधे धातूचे तुकडे नाहीयेत. ही खूप मौल्यवान आणि अचूक उपकरणं आहेत आणि त्यांची ही अचूकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना खूप जपून वापरावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचा नियम, त्यांचे जे चकचकीत पृष्ठभाग आहेत ना, त्यांना कधीही उघड्या हाताने स्पर्श करायचा नाही. आपल्या बोटांवरचं तेल आणि घाम त्यांच्यासाठी विषासारखं आहे. त्याने गंज चढू शकतो. वापरानंतर त्यांना स्वच्छ करून पेट्रोलियम जेलीचा एक पातळ थर लावूनच ठेवणं गरजेचं आहे. शेवटी हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण ही उपकरणं फक्त मोजमाप करत नाहीत, तर ती अचूकतेची आणि गुणवत्तेची हमी देतात. ती एका अदृश्य साखळीसारखी आहेत, जी प्रयोगशाळेतल्या मानकापासून ते कारखान्यात बनणाऱ्या प्रत्येक वस्तूंपर्यंत अचूकता पोचवते.